स्पर्धांमध्ये भारताकडून हॉकी या खेळाचं प्रतिनिधित्व केलं आणि हे तिघही ऑलिम्पिक स्पर्धांच्या वेळी आपल्याला गोल्ड मेडल मिळवून देण्याचं काम ज्या हॉकीच्या जादूगारने केलं त्यांचं नाव मेजर ध्यानचंद। भारतीय सैन्यामध्ये त्यावेळेस ब्रिटिश सत्ता भारतावर होती आणि ब्रिटिश सत्तेच्या अधिपत्याखाली असताना भारतीय सैन्यामध्ये शिपाई या पदावर कार्यरत असलेले मेजर ध्यानचंद जेव्हा या राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाले, ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं, त्यावेळेस 1936च्या ऑलिम्पिकची घटना फक्त सांगतो। ऑलिम्पिकची फायनल मॅच जर्मनीच्या विरुद्ध सुरू होती आणि हॉकीचा चेंडू मेजर ध्यानचंद यांच्या स्टिकला लागला की तो सरळ गोल पोस्ट मध्ये जात होता। असं बऱ्याचदा झालं म्हणून खेळ थांबवून रेफरींनी त्यांची हॉकी स्टिक चेक केली की हिला असं कोणत्या प्रकारचं साहित्य साधन लावलंय का की जेणेकरून बॉल चिपकून तो सरळ गोल पोस्ट मध्ये जातोय। त्यांची हॉकी स्टिक तोडण्यातही आली की काही मॅग्नेट वगैरे तर नाहीये। दुसरी हॉकी स्टिक त्यांना देण्यात आली आणि त्या हॉकी स्टिकने सुद्धा त्यांनी गोल पोस्ट मध्ये गोलचा धडाका सुरूच ठेवला आणि ती मॅच बघायला जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर स्वतः आलेले होते। त्यांनी त्यांच्या खेळाचं कौतुक केलं आणि त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही भारतीय सैन्यातलं पद सोडा आणि जर्मन सैन्यामध्ये या, तुम्हाला मेजर बनवतो। पण देशभक्ती मनामध्ये असलेले आणि देशासाठी खेळायचे भेटले ध्यानचंद यांनी ती ऑफर नाकारली। ती स्पर्धा जिंकल्यानंतर जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा भारतीय सैन्यामध्ये त्यांना मेजरची उपाधी दिली गेली आणि ते ध्यानचंद ऐवजी मेजर ध्यानचंद म्हणून बोलले। असं हॉकी खेळातले जादूगार आणि हा खेळ त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या प्रयत्नाने भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून आज त्या महान व्यक्ती ज्याने आपलं जीवन संपूर्णपणे हॉकी या खेळासाठी समर्पित केलं त्या महामानवाची म्हणजेच ध्यानचंद यांची आज जयंती, त्यानिमित्त भावे सरांनी पूजा माल्यार्पण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। खेळ हा फक्त मनोरंजनासाठी न खेळता वेगळ्या भावनेतून जर खेळाकडे बघितलं तर निश्चितच आपल्याला यश मिळतं हे यांच्या कृतीने आपल्याला दाखवून दिलेलं आहे। त्यांना शतशः नमन आपण सगळ्यांनी करायचं आणि प्रेमपूर्वक मैत्रीपूर्वक भावना जपायची, आपण एक संकल्प करायचा आणि मैदानावर आपलं कर्तृत्व गाजवायचं। ठीक आहे, इकडून एक इकडून असो 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 असं बरोबर। कोणत्या गेम मध्ये साईडला उभं राहून उभं राहून थोडं साईडला उभं राहून जा।